मित्रांनो, घरची लक्ष्मी म्हणजेच आपला महबूब दीपक शेठ पाटील चिर्ले यांचा महबूब आणि मेहरबान आज देखील या मैदानामध्ये गुलालासाठी पात्र ठरलेला आहे आणि नेहमीच गुलाल घेण्याचा प्रयत्न नक्कीच असतो. ज्या आनंदीने सलग 3 ते 4 वर्षे गाजवली असा महबूब आणि दीपक शेठच्या दावणीचा उगवता सितारा मेहरबान. चला काना दादाशी बोलूया. काना दादा नमस्कार. नमस्कार दादा. दादा आज या मैदानामध्ये दोन गुलाल घेतले, म्हणजे ज्या मैदानामध्ये जातोय ना तिथे तुम्ही गुलालच घेताय. काय सांगाल आज या दोन्ही शर्यतींबद्दल? नाही दादा, गुलालाचा विषय असा झाला का जर चांगलं पैरा असेल आणि चांगलं जर नियोजन होत असेल तर गुलाल तुमचा नक्की होईल. गेल्या मैदानात चिंचोलीला माझा काहीतरी नियोजन चुकत होता, त्याच्यामुळे अतिशय दुर्दैव्या म्हणजे खूप अशा अंतरान मार्ग आला. आज त्याच जीवावर कोणीतरी बघून शर्यत केली असेल, स्वतःहून फोन केला शर्यतीसाठी, त्यामुळे आम्ही शर्यत करून आलो ती. दादा समोरचे नंदीवम बघायला गेले ना आज आज मला तर वाटतं मेहरबान आणि भुंगा पलवला आणि त्याच्यामध्ये पण एक विरुद्ध गाडी एक चांगला म्हणजे समाजसेवक संतोष शेठ तोडकर यांचा सुंदर निकाल होता. म्हणजे सर्वांना एक प्रश्न पडलेला की नक्की कोण पैऱ्यामध्ये निघेल, कसं काय नियोजन असेल, कारण का एक गाडी पडल्याच्या नंतर मेहरबान म्हणजे बरेच जणांची अशी हे होती की मेहरबान कमी आलाय. काय सांगाल तुम्ही? आणि कमी आला की कोणीच कोणाचा अंदाज लावू नका, कारण की प्राणी आहे कधीतरी नातेसंबंधात बैल द्यायला लागतो. कारण जे घरचे संबंध जे असतात ते जास्त उपयोगी येतात, कधीतरी अडचणी वेळी तेच उपयोगी येतात दादानो. तर त्या आधी जर बैला पुढे आपण जर ते संबंध जर पुढे मागं ठेवत असाल तर हे चुकीचं आहे. बैल आपल्या दावणीला आज घडल उद्या घडल हे आपले सतत घडत राहतील, पण संबंध आपल्या जागेवर टिकवायचे आहेत. यांना आपल्याला लांबपर्यंत टिकवायचे, त्याच्यामुळे कुठेतरी जपलं पाहिजे. या बैलामुळे आपला संबंध तोडून नाही जमत. त्यामुळे आपण एकमेकांना बैल देऊन शर्यती काय आज मार लागते, उद्या आज जिंकू उद्या हारू, एका हारजीतचा विषय. कोणी चांगला नाही कसं जिंकू कोण कसं हारू. बरोबर. दादा आता कुठे ना कुठे तुम्ही बोलताय की संबंध आपण जपतोय, संबंध तुम्ही खूप चांगले जपले. आज या मैदानामध्ये साध्य करून दाखवलं तुम्ही, कारण का 4 वेळा विरुद्ध पळून सुद्धा आपण एका पायऱ्यामध्ये पळू शकतो. बरेच जणांना असं म्हणजे हे होता की हा पायरा होणारच नाही आता याच्या पुढे. नाही नाही, असं वाटत होता, कारण की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मिलिंद शेटला पण विचारला असेल याच्या अगोदर का तुमचं काय संबंध काय, त्यांचं ना आमचं संबंध एकदम जवळच आहेत. तुम्हाला असं खरं खोटं वाटेल का, आम्ही नेहमी म्हणजे एकदम असं भावासारखं. तसं तुम्हाला एक उदाहरण देतो, म्हणजे पत्त्यांचं उदाहरण देतो. आपण जेव्हा पत्ते खेळायला बसतो तेव्हा आपण भावाशी पण पत्ते जुगार म्हणून खेळतो ना, तेव्हा आपण पैसे लावतो ना, बरोबर. तसंच समजायचा. कारण की त्याच्यामुळे भांडणं थोडी होतात नाही होत. आपण हे खेळ पण तसंच आहे. आपण ज्या प्रेमापोटी जर खेळत राहिलो तर याच्यात आपला काही रागरोज नाही, काही नाही. आणि त्याच्यामुळे आपल्या शब्दाला जो मान ठेवून लगेच त्याने आम्हाला बैल दिलाय ना, ते म्हणजे त्यांनी पण एक मिसाल कायम केली. त्यात आपण त्यांची शर्यती खेळू शकतो. बघा त्यांना माहिती आहे, आज त्यांना पण युट्यूबद्वारे आणि त्याच्या कमेंट्स येत असतील प्रेक्षकांच्या, तर कोणकोणत्या गाड्या व्हायला पाहिजे बोलले ते आज पण बोलले काना शेटनी फोन करावा. हा, ते त्यांच्या पण विषय असेल का, त्यांना बोलत असतील का ही गाडी सर्जा मेहरबान न भुंगा सैराट या गाड्या होऊ, त्यांना माहिती आहे का ही शर्यत होणारच आहे. तरी सुद्धा ते आपल्याला एक शब्दावर बैल देतात, पण कुठेतरी त्यांचं मन मोठा आहे ना, म्हणजे ते बोलतात ना का बाबा ते शब्दाला जागणार आहे. जे एकमेव व्यक्तिमत्व आता मिलिंद शेट आहेत या बैलगाडी क्षेत्रात. बरोबर दादा. हा दोस्ती म्हणजे त्यांच्या काय बोलतात, तुमची आणि त्यांची दोस्ती किंवा मिलिंद शेटची दोस्ती एक मिसालच बनलेली आहे. त्यांनी पण आत्ताच म्हणजे थोड्या वेळापूर्वी मी त्यांच्याशी बोललो. ते बोलले काना शेटच्या इज्जती खातीर किंवा काना शेटला जेव्हा जेव्हा माझी गरज लागेल ना तेव्हा हा भुंगा त्यांचाच आहे, त्यांच्यासाठी कधी त्यांनी आवाज द्यावा. माझा स्वतःचा पैरा भुंगा सैराट गाडी चांगली पळते तरी पण मी दिला आणि याच्या पुढे कधी पण देणार. काय सांगाल? ना, ते आजही मला बोलतात भुंगा तुमचा आहे ना, मेहरबान माझा आहे. आज म्हणजे तुम्हाला सांगतो ना, आमच्या व्यक्तिगत दोघांचा पण असा विषय आहे का आम्ही विरुद्ध म्हणजे बोलतच नाही का मेहरबान माझा नाही. आज मेहरबान भुंगा जरी जिंकला तरी मला खूप आनंद होता आणि मेहरबान जरी जिंकला त्यांना खूप आनंद होत आहे. पण हे काय आमच्या जे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जी शर्यती व्हायला पाहिजे त्या सगळ्या करू. आम्ही मनोरंजन म्हणून या क्षेत्रात खेळायला आलेलो आहेत आणि हे संबंध कसं टिकवायचं या क्षेत्रात हे पण लोकांना शिकवायला म्हणजे खेळायला शिकवू आणि दाखवू का कसं काय मैत्री आणि संबंध कशी टिकवली जाते, अशी टिकवली जाते. हे मिलिंद शेट कडून आणि माझ्याकडून 100% दिसणारच आहे. आता कुठून कुठून तुमच्याकडे येऊन बघतात की बिनजोड क्षेत्र कसा सुधारत चाललाय. हे दोन्ही अशी व्यक्तिमत्व आहेत, एकमेकाशी खेळतात. आता बघा मुंबईमध्ये अशी जे टॉपचे 1 नंबरची शर्यती खेळतात, त्यांच्यामध्ये खेळायचीच काय मजा वेगळी. त्याच्यामध्ये एक तुम्ही आहात, मिलिंद शेट आहे आणि बरेचसे असे गाडा मालक असतील, पण तुमच्याकडे बघितली जाते की हे दोन गाडा मालक कुठेतरी काहीतरी वेगळंच करत असतात नेहमी. काय तर म्हणजे आम्ही प्रयत्न केलाय, म्हणजे बरेचसे आता आपले संदीपभाई माली जरी असतील, आज त्यांचे पण आमच्या शर्यती झालेत. बरोबर. म्हणजे बरेचसे कमिटी पण असे आहे का आम्ही जे ठरवलंय का
शर्यती पण केल्याच्या, पैरे पण एकमेकाला द्यायचे. म्हणजे जो खेळ आहे आपल्या आपल्यात व्यवस्थित चालूच ठेवायचा. बरोबर. आणि मला बैलांचा खेळ आहे, बैलांच्या रीतीने चालू दे. जो ज्याची बैल पाळणार आहे तो जिंकणारच आहे. त्यामुळे काय राग रोज काहीच नाही. आपण जसं प्रयत्न करू ते प्रयत्न करत राहायचा आहे. जेव्हा विजयाची मला आपल्या गालात पडणार आहे ती प्राप्त होणारच आहे. दादा दुसरी पण शर्यत काहीतरी जमत होती, मिलिंद दादा बोलत होता हा, की त्यांची शर्यत एक जमत होती. बहुतेक उसरण्याचा रायबा आणि शुभम ही गाडी जमत होती. पण मी तुम्हाला अजून बोलतो, जर प्रेमापोटी जर शर्यती विचारून, आता बघा तुम्ही, आतापर्यंत आमच्या शर्यती मिलिंद शेट्टी माझे झालेत, एकमेकावर नाव फिरून झालेलं नाही, विचारून शर्यती झालेल्या आहेत. आता तुम्ही पण सांगा की बिनजोडच्या शर्यती कशा होतात, एकमेकाच्या नाव फिरूनच होतात आतापर्यंत झाल्या त्या. म्हणजे एखाद्यावर राग काढायचा असेल तो लपून बसणार नसतं, त्याच्यावर नाव फिरवणार अशा. पण आमच्या खुल्लम खुल्या झालेल्या आहेत. मी विचारतो त्यांना शर्यत करायची का, ते पण होकार देतात. त्याही विचारलं मला शर्यत करायची का, मी पण होकार देतो. त्याच्यामुळे राग रोसा काही नाही. आणि जे शर्यत जमली होती ती जर 4 बैला सांगून जर शर्यत जमली असती तर मला वाटतं कदाचित आज या मैदानात ती पण शर्यत तुम्हाला पालताना बघायला दिसली असती. ओके, म्हणजे ती पण दादा अशा कुठेतरी लढती होणे अपेक्षित असं प्रेक्षकांना. आणि सगळेजण बोलतात की जे टॉपचे आहेत ना त्या कुठेतरी आम्हाला शर्ती बघायला, एखाद्याच्या गरीब गाडा मालकावर नाव फिरवून कुठेतरी गुलाल घेऊन जायचं ते पण चुकीचं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मी चुकीचं आहे. मी आजही सांगतो, जेव्हा पण मला बैल देतो मी त्याला एकच बोलतो, तुझं नाव, आपला जेव्हा नाव देशील आपल्यावर कोणीही किती पण फिरवू दे, पण जेव्हा आपण एखाद्याचं नाव फिरवायचं असेल त्यावेळी 21,000चा जो संघटनेचा नियम आहे, 21,000च्या पुढे कितीही पण नाव फिरवा, त्या नियमाच्या वलीतच आपण चालणार. कारण की एखादा गरीब मालक जर 15-16 हजारावर नाव फिरवत असेल तर ते चुकीचं आहे. कारण की ही चूक मिनिमम मागे केलेली आकाश शेठ राऊतांचा शंभू होता आणि आपला मेहरबान होता. ही चूक मिनी केली आणि त्याच्या मी माफी मागतो सिद्धी करवल्यांशी, का आम्ही कुठल्याही प्रकारचा विचार, म्हणजे तुम्हाला मी बोललो ना का आम्हाला एक ती गाडी पळताना एक आकाश शेठला पण चॅलेंज होता त्यावेळी, का ही गाडी पळणार नाही, ही गाडी पळून येतात, ते काहीतरी प्लॅनिंग आहे त्यांचा असं तसं, हे कुठेतरी आम्हाला खोटं ठरवायचं होतं दोघांना पण. त्यासाठी आम्ही गाडी पळवली. बरोबर. दादा मेहरबान नेहमीच गुलालात असतं, गुलाल पण पडत असतं, पण हा वाघ जो बघतोय याच्यावरती तुमचं जीवच जास्त आहे. कारण का सगळे लोकांचं, दीपक शेट असू दे, आज एवढा मेहरबान पलतय पण जीव अडकलाय तो फक्त महबूब मध्ये. काय सांगाल? कारण की कसं मध्ये त्याचे आमच्यावर आता उपकार आहेत. म्हणजे त्यांनी जे आमच्यासाठी केलं तर मला वाटतं बरंच असं बैल असे कदाचित होतात की जे बैला मालकावर उपकार करतात, का म्हणजे त्याच्या जे नावासाठी किंवा त्यांच्या इज्जत, तसा बैल आतापर्यंत पळत आलेला आहे. त्यामुळे आम्हाला तो हारला आम्हाला काय एवढं दुःख वाटत नाही, कारण की हारजीतचा विषय आम्ही काही सोडलेला आहे. कारण बैल पळणारच आहे. तो यो हारला का आमच्या मनाला जरा दुःख होतं, का बैल आमचा यो मोठा महबूब हारलाय, याचं आता वय झालं, त्याला कधी कधी आम्हालाच राग येतं का याचं वय होत चालत ना, आपण त्याच्यावर आपण एवढी अपेक्षा ठेवतो का तो मोठ्या मोठ्या शर्यती करायला बरोबर. पाहिजे. दादा पण अजूनपर्यंत तुम्ही 1 नंबर मध्येच पळवता, हा जेवढा वय होत चाललंय तेवढं एक पाऊल जास्तच वाढतोय तो. आता भले पब्लिकला आहे म्हणून थोडस कुठेतरी एक सुतावावरती आपल्याला कमी दिसत असेल, पण तो पळतोय, जीव तोडून पळतोय. नाही दादा, तो खरोखरच पळतोय, पब्लिकवर पळतोय, आतमध्ये पळतोय. पण आज तो जसा पळतय, पण त्याच्या पळण्यावर त्याला चांगले म्हणजे बघा बैलवाले पण सध्या डोल्यात बैल बघतात, एक अंदाज लावतात, नियोजन लावतात का कोणता बैल कुठल्या खाली टाकल्यावर किती स्पीड आणि कोणती गाडी मरल, त्या हिशोबात आमच्याकडून बैल मागतात. आणि चांगले असे 1 नंबरची शर्ती अजून पण त्याच्यावर होतात. आम्हाला खूप अभिमान वाटतोय का कुठेतरी आमचा वय जरी होत असला तरी महबूब आमचा एक दावणीला हिरा आहे, तो पैनूरच राहणार आहे. नक्कीच. दादा जास्त वेळ नाही घेते, अंधार पण होते, तुम्हाला जायचं. आज चांगली गाडी पळाली, योगी बद्दल काय सांगाल? नाही, योगी याचा बैल दणकट बैल आहे, एकदम खूप मोठा बैल, माप पण मोठा आहे. कारण की आज जेव्हा मी महबूब पर्यंत आता जेव्हा बैल टाकत होतो तर मी सगळे महबूब छोटच, त्याला झोपल्यानंतर बोललो बाबा आज किती बैल मोठा आहे. पण बैल चांगला पळते. मी बरेचसे आमचा एक होता काय लांबच्या पट्ट्याला गाडी ही चांगली पळेल, त्यावेळेला अविनाश आणि ज्ञानूचं बोलणं झालं अगोदरच, ही गाडी आपण चांगल्या मैदानाला पळवूया. आज कुठेतरी योग जुनून आला. मागच्या 2-3 मैदानात पळवणार होतं पण कुठेतरी मागे पुढे होत होता. आज जशी गाडी पळाली आणि चांगली अशी गाडी केली, चर्चेतली गाडी होती, खूप आनंद वाटला. काना दादा अशाच मैत्रीपूर्ण लढती करत राहा. तुमच्याकडे बघून बरेचसे असे गाडा मालक किंवा बरीचशी लोक इन्स्पायर होणार आहेत. ते अशाच मैत्रीपूर्ण लढती करत राहा, असाच गुलाल घेत राहा, आनंद घेत राहा. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा.